महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहे। या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये जोरदार लढत होण्याची चिन्हे आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने मिळवलेल्या यशामुळे साहजिकच महाविकास आघाडीमध्ये अतिशय चैतन्याचे वातावरण आहे। लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक गाजली, तशीच यावेळेला विधानसभेची निवडणूक देखील गाजण्याची चिन्हे आहे। या निवडणुकीमध्ये बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी लढत होण्याची दाट शक्यता आहे। आता या निवडणुकीमध्ये अजित पवार उभे राहतात की ते त्यांच्या वारसाळांना उभे करतात, हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे। दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीने युगेंद्र पवार यांचे नाव जवळजवळ निश्चित केले आहे। युगेंद्र पवार हे अजितदादा पवार यांचे सख्खे पुतणे आहेत। आता काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होणार की दोन चुलत भावांमध्ये लढत होणार, ही आगामी काळात स्पष्ट होणार आहे। परंतु ही जी निवडणूक आहे बारामतीची, ही अतिशय चुरशीची होण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांना 48,000 मतांची आघाडी बारामती मतदारसंघात मिळाली आहे। त्यामुळे साहजिकच महाविकास आघाडीच्या गोटात अतिशय उत्साह संचारला। त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यासाठी महायुतीला अतिशय कष्ट घ्यावे लागणार आहे। ही निवडणूक अजित पवार ही 1,63,000 मतांच्या फरकाने विक्रमी मताधिक्याने विजयी झाली आहे। परंतु या निवडणुकीत मात्र तसे होण्याची चिन्ह दिसत नाही। याचं कारण स्वतः शरद पवार या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे। त्यामुळे साहजिकच अजित पवारांसमोर एक फार मोठे आव्हान या ठिकाणी उभे राहिले आहे। त्यातच अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीत मी कुटुंबाच्या विरोधात उमेदवारी उत्सुक केली अशा प्रकारचे वक्तव्य केले आहे। या मागचा उद्देश एकच आहे की मी जी चूक केली तशी चूक आता समोरच्या बाजूने करता कामा नये, हाच त्या मागचा उद्देश आहे। त्याचबरोबरच त्यांनी 7-8 वेळा या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले, आता मात्र मला त्यामध्ये रस नाही अशा प्रकारचे वक्तव्य करून उमेदवारीबाबत संदिग्धता निर्माण केली आहे। त्यामुळे महायुतीकडून कोण उमेदवार उभे राहणार याबाबतचा आता एक मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। कोणी उमेदवार असला तरी ही निवडणूक पवार विरुद्ध पवार अशीच होणार। या निवडणुकीमध्ये अतिशय चुरस पाहायला मिळाला।